तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. खरंच आहे ना? नमस्कार मंडळी. आज आपण ह्याचबद्दल बोलणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, व्हिडिओसुद्धा बघितले असतील. बरेच जण सांगतात की तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. पण खरंच असं होतं का? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या आयुष्यात कसं अप्लाय करायचं आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण ज्या गोष्टीवर सतत लक्ष ठेवतो किंवा केंद्रित करतो, ज्या गोष्टीवर आपण फोकस ठेवतो, ज्या गोष्टीबद्दल आपण विश्वास ठेवतो आणि ज्या दिशेने कृती करतो, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. म्हणजेच फक्त मला हे हवं आहे असा विचार करून ते आपोआप आपल्या आयुष्यात येईल असं नाही. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एक चांगली नोकरी हवी आहे. जर तुम्ही सतत एकच विचार करत राहिला की मला नोकरी मिळणार नाही, माझ्यात क्वालिटीज नाही आहे, मला जमतच नाही, माझं नशीब खराब आहे, तर तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी नीट तयारी पण करू शकणार नाही. इंटरव्ह्यूला गेले तर उत्तरं तुम्ही नीट देऊ शकणार नाही. कदाचित तुम्ही त्यासाठी ॲप्लिकेशनसुद्धा कमी पाठवाल आणि नवीन अपॉर्च्युनिटीजकडे सुद्धा कमी लक्ष द्याल, कारण तुमच्यामध्ये एक लॅकची फिलिंग आहे. पण जर तुम्ही असा विचार केला की हो, सध्या माझ्याकडे नोकरी नाही, पण मी माझी तयारी करू शकते, मी माझ्या स्किल्स इम्प्रूव्ह करू शकते, मी योग्य अपॉर्च्युनिटी शोधत राहीन आणि मला विश्वास आहे की एक दिवस मला ती नक्की मिळेल, तर हा जो ॲप्रोच आपण बदलतो तो खूप महत्त्वाचा आहे. मग काय होतं? तुम्ही रेझ्यूम सुधारता, नवीन स्किल शिकायला सुरुवात करता, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करता, ॲप्लिकेशन्स पाठवता आणि अपॉर्च्युनिटी शोधतात. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन एक प्रॅक्टिकल असा अर्थ आहे की तुमचे विचार तुमच्या माइंडसेटवर परिणाम करतात आणि माइंडसेट तुमच्या कृतीवर परिणाम करतो आणि तुमच्या कृतीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. मग आता प्रश्न तुम्हाला येणार की हे अप्लाय कसं करायचं? बऱ्याच जणांना माहीत असेल की अप्लाय कसं करायचं, परंतु ज्यांना माहीत नसेल त्यांना अगदी सोप्या शब्दात सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची आहे ती की तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे ठरवायचं. मला सक्सेसफुल व्हायचं आहे हे खूप जनरल आहे, पण त्याऐवजी मला चांगला जॉब मिळवायचा आहे, मला माझं इन्कम वाढवायचं आहे, मला माझा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, असा क्लिअर गोल ठेवायचा आहे. म्हणजेच आपलं जे काही उद्देश आहे ते क्लिअर ठेवायचं आणि होणार काय आहे तर आपलं जे लक्ष असतं ते सुद्धा त्याच दिशेने असेल ज्या दिशेने तुमचं गोल असेल. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन. रोज काही मिनिटं शांत बसायचं आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याची थोडीशी कल्पना करायची. समजा तुम्हाला एखादा चांगला जॉब हवा आहे तर डोळे बंद करा. इमॅजिन करा की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडेंटली बोललेले आहात, तुम्हाला जॉब मिळालेला आहे, तुम्ही पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये जाता, तुम्हाला आतून कसं वाटतंय हे सगळं थोडंसं अनुभवण्याचा प्रयत्न करा. फक्त 5 मिनिटसुद्धा इनफ आहेत. इथे एक खूप गोष्ट महत्त्वाची सांगते ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त स्वप्न बघत बसणं नाही. व्हिज्युअलायझेशनचा उपयोग स्वतःला मेंटली तयार करण्यासाठी असतो आणि त्यानंतर ॲक्शन घ्या. ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲफर्मेशन्स. आपण दिवसभर स्वतःशी मनात बोलत असतो. कधीकधी आपण स्वतःलाच म्हणतो माझ्याकडून काही होणार नाही, मी इतरांसारखा स्मार्ट नाही आहे, मी नेहमी फेल होतो, माझं चांगलं काही होऊच शकत नाही. अशा विचारांची सवय लावली तर कॉन्फिडन्स हा कमी होतो. त्याऐवजी रिअलिस्टिक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स जर तुम्ही स्वतःसाठी बोललेत तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्यावर दिसेल. तुमची एनर्जी अपलिफ्ट व्हायला मदत होईल. उदाहरणार्थ, मी रोज थोडं इम्प्रूव्ह होत आहे, मी नवीन गोष्टी शिकू शकतो, माझ्या ध्येयासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे, करत राहणार आहे, चूक झाली तरी मी त्यातून शिकेन. ही वाक्य एखाद्या मॅजिक स्पेलसारखी नाहीत, पण ती तुमचा सेल्फ टॉक बदलायला मदत करते. आणि जेव्हा तुमचा सेल्फ टॉक बदलतो, तो पॉझिटिव्ह होतो, तो एक सकारात्मक दिशेने असतो, तेव्हा आपलं लक्षसुद्धा सकारात्मक दिशेने
होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे ॲक्शन. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲक्शन. तुम्ही रोज जर म्हणाल की मला पैसे हवेत, मला सक्सेसफुल व्हायचं आहे, मला चांगला जॉब हवा आहे, पण त्यासाठी जर तुम्ही काहीच केलं नाही तर आणि फक्तच विचार करत राहिला तर रिझल्ट मिळणार आहे का? नाही. तुम्हाला जॉब हवा असेल तर नवीन स्किल इम्प्रूव्ह करा, रेझ्यूम तयार करा, ॲप्लिकेशन पाठवा आणि इंटरव्ह्यूची तयार करा. आणि हे सगळं करण्यासाठी जशी ॲक्शन महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे तुमचं स्वतःबद्दल कॉन्फिडंट असणं, पॉझिटिव्ह स्वतःबद्दल असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही ॲक्शन घेता आहात आणि स्वतःमध्ये नेहमी नकारात्मकता बोलत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळणारच नाही. बिझनेस करायचा असेल तर मार्केट समजून घ्या, बिझनेस मॉडेल शिका, छोट्या स्केलवर सुरुवात करा. म्हणजे थिंक, बिलीव्ह आणि ॲक्शन. विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार कृती करा. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड, ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो. आपण अनेकदा आपल्याकडे काय नाही याचाच जास्त विचार करत असतो आणि त्याचंच रडगाणं आपण गात असतो. माझ्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते नाही आहे, असं सगळं आपण जे बोलत असतो त्यामुळे मन सतत असमाधानी राहतं. त्याऐवजी दिवसातून काही मिनिट असा विचार करा ना, माझ्यासोबत आज काय चांगलं झालं, मी कोणत्या गोष्टीसाठी थँकफुल आहे, आज मी स्वतःसाठी काय चांगलं केलं. उदाहरणार्थ, तुमची हेल्थ चांगली आहे, तुमची फॅमिली तुमच्यासोबत आहे, तुम्हाला शिकण्याची संधी मिळते आहे, किंवा आज तुम्ही तुमच्या गोलसाठी थोडं काम केलं. या गोष्टी, छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड ठेवता येते. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह थॉट्स आले तर करायचं काय? कारण कोणते थॉट आपल्या मनामध्ये येतात ते काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. निगेटिव्ह थॉट आले तर काय करायचं? आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तुम्ही 24 तास पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे असं असतं का? नाही. कारण विचार आहेत, आपण माणसं आहोत, आपल्याला भीती वाटते, कधी स्ट्रेस येतो, कधी कधी निगेटिव्ह विचारसुद्धा येतात आणि अगदी ते नॉर्मल आहे. समजा तुमच्या मनात विचार आला, माझा इंटरव्ह्यू खराब होईल, तर स्वतःला जबरदस्तीने नाही नाही सगळं परफेक्टच होणार असं म्हणण्याची गरज नाही. त्याऐवजी जरा स्वतःला सांगा, हो मला भीती वाटते आहे, पण मी तयारी करू शकते, मी अजून चांगली तयारी करेल आणि माझ्याकडून शक्य तितकं मी बेस्ट देणार आहे. हा ॲप्रोच जरा रिअलिस्टिक वाटतो. आता आपण समजून घेऊ की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फायदे काय होऊ शकतात. पहिला फायदा, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्ही स्वतःशी चांगल्या पद्धतीने बोलायला सुरुवात करतात आणि तुमच्या क्षमतांवर काम करू लागतात, स्वतःवर विश्वास ठेवू लागतात. आणि दुसरा फायदा म्हणजे फोकस वाढू शकतो. कारण तुमचं गोल क्लिअर आहे, त्यामुळे तुम्हाला गोल संबंधी ज्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, काही कामाकडे लक्ष कोणतं द्यायचं, ॲक्शन्स कोणत्या घ्यायच्या हे तुम्हाला आता सर्वात जास्त चांगलं कळालेलं आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे मोटिवेशन वाढू शकतं. तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे हे माहीत असल्यामुळे रोज काहीतरी करण्याची इच्छा तुम्हाला राहणार आहे. आणि चौथं म्हणजे निगेटिव्ह थिंकिंगचा प्रभाव कमी होणार आहे. निगेटिव्ह विचार पूर्ण बंद होणार नाहीत, पण त्याला कसं हँडल करायचं ना हे आपण शिकू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन घेण्याची सवय लागणार आहे. कारण बऱ्याच वेळा आपले फक्त प्लॅन्स डोक्यात असतात, त्याची आपण ॲक्शन घेत नाही. म्हणजे फक्त मला हे हवं आहे, इथून तुम्ही हे मिळवण्यासाठी मी आज काय करू शकते इथपर्यंत येतात. मग तुमचे गोल तुम्ही क्लिअर ठरवा, व्हिज्युअलायझेशन करा, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवा, ग्रॅटिट्यूड करा आणि त्यासोबतच ॲक्शन नक्की घ्या. चला आता ह्यासाठी एक छोटंसं डेली रुटीन बघूयात. फक्त 5 मिनिट स्वतःसाठी काढायचं आहे. पहिलं म्हणजे तुमचं गोल आठवा की तुम्हाला काय करायचं आहे. दुसरं म्हणजे ते मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटेल, काय वाटेल, कशी तुमची फिलिंग असेल, तुम्ही सर्वात आधी ते कंप्लीट झालं कोणाला सांगाल याची कल्पना थोडीशी करा. आणि त्यानंतर 1-2 पॉझिटिव्ह ॲफर्मेशन स्वतःसाठी बोला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथी स्टेप की त्या गोलसाठी तुम्हाला आज कोणती ॲक्शन घ्यायची आहे ती ठरवा आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा. आणि रात्री झोपण्याआधी स्वतःला 5 मिनिट विचारा की आज मी माझ्या गोलसाठी काय केलं, आज माझ्यासोबत काय चांगलं झालं आणि उद्या मी कोणतं एक चांगलं काम करणार आहे. आणि आता हे जेव्हा आपण रोज करतो ना तेव्हा हळूहळू आपला माइंडसेट बदलतो, आपण सकारात्मक होतो, आपण जास्त कृतींवर फोकस ठेवतो, त्यामुळे आपण खूप छान काम करायला सुरुवात करतो आणि मग काय आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे की
आपल्याला काय हवं ते आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यानुसार इच्छा व्यक्त करायची आणि त्यानुसार आपण आपल्या ॲक्शन घ्यायच्या, पॉझिटिव्ह राहायचं, सकारात्मक राहायचं आणि ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये आणायची. म्हणजे मग आपल्याला सक्सेस हा नक्की मिळणार आहे. विचार बदला, दिशा बदला आणि कृती करत राहा. कारण तुमचे विचार, तुमच्या सवयी, तुमच्या छोट्या छोट्या कृती रोज बदलल्या गेल्या तर कालपेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल. त्यामुळे तुमच्या जे काही गोल आहे, जे काही तुमचं एम आहे त्यासाठी रोज थोडी का होईना पण ॲक्शन घ्या आणि ग्रॅटिट्यूड नक्की ठेवा आणि बघा मग तुम्हाला सर्व काही आयुष्यात मिळणार आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ग्रॅटिट्यूड बद्दल व्हिडिओ हवा आहे का हे सुद्धा कमेंट करा. मी नक्की त्यावर व्हिडिओ घेऊन येईल. तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन संबंधी कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.